नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कल्याणी लोकायन आयएस अकॅडमी मध्ये तुमचे स्वागत करते. आपल्या वीकली करंट अफेअर्सच्या सिरीज नुसार दर आठवड्याला आपण करंटचं एक सेशन घेत असतो. चला तर मग सुरू करूया आपल्या आजच्या सेशनला एक्सपिरियन्स द करंट विथ कल्याणी. तर आपण आज सगळ्यात आधी बघणार आहोत PFBR हा जो रिएक्टर आहे याच्याबद्दल. तर भारताने अणुऊर्जेत एक मोठं पाऊल टाकलंय. तामिळनाडूच्या कल्पकम येथे भारताचा पहिला PFBR म्हणजे प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिएक्टर हा उभा केलाय. आता PFBR म्हणजे काय, तर सोप्या भाषेत म्हणजे हा असा रिएक्टर आहे जो वीज तयार करतो आणि त्याच वेळी नवीन इंधनही बनवतो, म्हणून त्याला फास्ट ब्रीडर म्हणतात. तर हा रिएक्टर जो आहे हा 500 मेगावॅट इतका क्षमतेचा आहे, त्यामुळे तो मोठ्या प्रमाणात आपल्याला वीज देऊ शकतो. यात खास गोष्ट कोणती, तर ती अशी की तो युरेनियमचा जास्त चांगला वापर करतो आणि भविष्यात भारताच्या थोरियमवर चालणाऱ्या अणुऊर्जेचा जो मार्ग आहे तो यामुळे सोपा होतोय. भारताच्या 3 टप्प्यांच्या अणु कार्यक्रमात हा जो काही आहे हा दुसरा टप्पा आहे. पहिला टप्पा PHWR चा होता, दुसरा PFBR आणि तिसरा थोरियमवर आधारित रिएक्टर हा आहे. तर थोडक्यात सांगायचं तर PFBR म्हणजे वीजही आणि इंधनही तयार करणारा एक प्रगत अणुभट्टीचा प्रकार आहे. त्यामुळे काय होणार, तर भारत अणुऊर्जेत आणखी स्वावलंबी बनायच्या दिशेने वाटचाल करतोय. त्याच्याबद्दल आपण थोडक्यात बघून घेऊ. तर ठिकाण कोणत्या ठिकाणी, तर कल्पक्कम चेंगलपट्टू जिल्हा तामिळनाडू या ठिकाणी हा प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिएक्टर उभा करण्यात येणार आहे. 500 मेगावॅट इतकी त्याची क्षमता आहे. प्रकार काय, तर प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिएक्टर आहे. हा प्रकल्प 2003 सालीच मंजूर झाला होता. कधी झाला होता मंजूर, लक्षात घ्या. तर 2003 साली हा प्रकल्प मंजूर झाला होता. संस्था कोणती, तर भवानी भारतीय नाभिकीय विद्युत निगम लिमिटेड प्लस IGCAR इंदिरा गांधी सेंटर फॉर ॲटॉमिक रिसर्च यांच्या संयुक्त कामगिरीने यांनी हा रिएक्टर उभारलाय. भारताच्या 3 स्तरीय जो भारताचा अणु कार्यक्रम होता, हा अणु कार्यक्रम जो होता तर त्याचा दुसरा टप्पा पूर्णत्वाकडे या रिएक्टर मार्फत जाणार आहे. तर जागतिक काय स्थिती आहे ह्याची, तर रशियानंतर जगातील भारत हा दुसरा देश बनलाय रशियानंतर ज्याने व्यावसायिक स्तरावर फास्ट ब्रीडर रिएक्टर चालवत आहे. सगळ्यात पहिला देश आहे जो व्यावसायिक स्तरावर हा रिएक्टर चालवणारा. कोणता, फास्ट ब्रीडर रिएक्टर चालवणारा तो जगामध्ये सगळ्यात 1 नंबरला रशिया आहे आणि आता रशियाच्या खालोखाल आपला नंबर लागलाय भारताचा. तर फास्ट ब्रीडर रिएक्टर विषयी सविस्तर माहिती बघूया. फास्ट न्यूट्रॉन वापरून युरेनियम 238 पासून प्लुटोनियम 239 तयार करता. या प्रोसिजर मध्ये काय होतं या रिएक्टर मध्ये, की फास्ट न्यूट्रॉन वापरून युरेनियम 238 जे आहे त्याच्यापासून ते प्लुटोनियम 239 तयार करतात. फायदे काय, तर सामान्य रिएक्टर पेक्षा 60 ते 70 पट जास्त इंधन याच्यामध्ये वापरलं जातं. सामान्य रिएक्टर पेक्षा 60 ते 70 पट जास्त इंधन. थोरियम 232 चा भविष्यातील वापर जो काही होणार आहे थोरियमचा, त्याचा वापर या रिएक्टर थ्रू सोपा केला जातोय, सोपा होतोय. PFBR हा थोरियम आधारित तिसऱ्या टप्प्याचा पाया आहे. हा दुसरा टप्पा आहे PFBR, पण थोरियमवर आधारित जो तिसरा टप्पा आपण या अणुऊर्जा प्रकल्पामध्ये आहे त्याचा हा पाया आहे PFBR. 3 स्तरीय अणु कार्यक्रम आपला काय आहे, की पहिला टप्पा जो होता तो प्रेशराइज हेवी वॉटर रिएक्टर PHWR चा हा होता पहिला टप्पा. दुसरा टप्पा होता फास्ट ब्रीडर रिएक्टर PFBR जो सध्या चालू आहे आणि तिसरा टप्पा आहे जो पुढे येणाऱ्या काळात होणार तो आहे थोरियम आधारित ऍडव्हान्स रिएक्टर तयार करणं. तर पुढे बघूयात. नोबेल शांतता पुरस्कार विजेते आणि बाल हक्कांसाठी आयुष्यभर झटणारे कैलास सत्यार्थी यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2026 जाहीर झालेला आहे. तो दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे दिला जातो आणि यंदाचा हा जो पुरस्कार आहे हा 5वा पुरस्कार म्हणून कैलास सत्यार्थी यांची निवड झालेली आहे. हा पुरस्कार 24 एप्रिल 2026 रोजी पुण्यामध्ये प्रदान केला जाणार आहे. हृदयनाथ मंगेशकर यांनी याची घोषणा केलेली असून हा जो काही सोहळा आहे हा मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या स्मृती दिनानिमित्त
आयोजित केला जातोय. तर कैलास सत्यार्थी यांना नोबेल मिळालेला आहे. त्यांचं कार्य काय होतं, तर त्यांनी बाल मजुरी विरुद्ध लढा दिलाय, मुलांच्या शिक्षणाचा हक्क आणि बाल हक्कांचं संरक्षण केलंय. म्हणूनच हा सन्मान केवळ त्या एका व्यक्तीचा नाही, तर समाजासाठी लढणाऱ्या आवाजाचा गौरव या ठिकाणी केला जातो. त्यांच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघून घेऊयात. तर कैलास सत्यार्थी यांना नोबेल शांतता पुरस्कार विजेते हे आहेत. पुरस्काराची घोषणा पद्मश्री पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी केली. यांना पद्मश्री मिळाला दिनांक 7 एप्रिलला घोषणा. हा पुरस्कार भारतरत्न पुरस्काराची सुरुवात 2022 पासून झाली. पुरस्काराची तारीख 24 एप्रिल 2026 रोजी दिला जाणार आहे. ठिकाण पुणे या ठिकाणी दिला जाणार आहे. तर हे कैलास सत्यार्थी सामाजिक कार्यकर्ते होते. बालमजुरी विरोधात त्यांनी लढा दिलाय, मुलांना शिक्षण हक्क मिळवून दिलाय, मुलांच्या हक्कांसाठी जागतिक पातळीवर त्यांनी कार्य केलेलं आहे. 2014ला त्यांना नोबेल शांततेचा पुरस्कार मिळालेला होता. आपण बघून घेऊया माहिती की 2022ला पहिला हा पुरस्कार दिला गेलेला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार मिळालाय. पहिला पुरस्कार जो आहे हा नरेंद्र मोदी यांना मिळाला. 2023ला आशा भोसले यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. आपण बघितलं नुकतंच की परवाच आशा ताई भोसले यांचं निधन झालेलं आहे. तर त्यांना 2023चा हा पुरस्कार मिळाला होता. म्हणून एक लक्षात असू द्या. 2024ला अमिताभ बच्चन यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. कुमार मंगलम बिर्ला यांना 2025 साली मिळालाय. 2025 सालचा पुरस्कार मिळालेला आहे कुमार मंगलम बिर्ला यांना. 2026 साली कैलास सत्यार्थी यांना घोषणा केली या पुरस्काराची. तर आता पुढचाही माहिती लक्षात असू द्या की हा जो मंगेशकर पुरस्कार मागे दिला गेला, हा जो सत्यार्थी यांना मिळाला, लता मंगेशकर पुरस्कार, त्याच्यानंतर या नावाचे गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, त्याच्यानंतर मध्य प्रदेश सरकार पण लता मंगेशकर पुरस्कार नावाने एक पुरस्कार देते. याच्यामध्ये कन्फ्युज होऊ नका. आपण त्याच्याबद्दल थोडक्यात बघून घेऊ की मंगेशकर कुटुंब देतं हा पुरस्कार. हा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आहे, ज्याची सुरुवात 2022 साली झाली. हा मंगेशकर कुटुंब देतं, लता दीनानाथ मंगेशकर. त्याच्यानंतर महाराष्ट्र सरकार जो देते तो पुरस्कारचं नाव काय, तो आहे गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, ज्याची सुरुवात 1992 साली झालेली. हा पुरस्कार लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार मंगेशकर कुटुंब स्वतः देतं. त्याच्यानंतर जो महाराष्ट्र सरकारचा आहे त्यांचा आहे गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार. हा 1992ला सुरू झाला आणि हा 2022ला सुरू झालेला आहे. पुढे आहे मध्य प्रदेश सरकार कोणता देते, तर मध्य प्रदेश सरकार देतो राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार. याची सुरुवात 1984ला झाली. मध्य प्रदेश सरकार जो देतो की राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार येतो. आणि आंध्र प्रदेश सरकार पण एक पुरस्कार येतो, त्याचं नाव आहे लता मंगेशकर पुरस्कार. हा 2010 पासून त्यांनी सुरू केलाय. तर ह्या विविध ज्या लता मंगेशकर या एकाच नावाने जे विविध पुरस्कार दिले जात आहेत त्यांच्याबद्दल लक्षात असू द्या की कोणता नक्की कोण देते. की आंध्र प्रदेश सरकारचा कोणता आहे, लता मंगेशकर आहे. मध्य प्रदेश सरकारचा आहे राष्ट्रीय लता मंगेशकर आहे. आणि महाराष्ट्र सरकारचा आहे गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार. आणि मंगेशकर कुटुंब जे देते तो देतो लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार. याच्यामध्ये कन्फ्युज होऊ नका. ठीक आहे, पुढे जाऊयात. पुढे आपण बघूयात जहाजाबद्दल, जे एकाच वेळी तब्बल 10,800 गाड्या घेऊन जाऊ शकतं. हो, हे आहे ग्लोईस लीडर. हे जहाज चीनच्या गोंगझो शिपयार्ड इंटरनॅशनल इथे बनवण्यात आलंय आणि त्याचा उपयोग कुठे केला जातो, तर कार, ईव्ही आणि मोठी वाहनं नेण्यासाठी याचा उपयोग केला जातो. याची लांबी सुमारे 230 मीटर आणि रुंदी सुमारे 40 मीटर आहे. या जहाजाची खास गोष्ट म्हणजे काय, तर हे LNG आणि पारंपरिक इंधन दोन्हीवर चालणारं ड्युअल फ्युएल जहाज आहे. म्हणजे मोठंही आहे आणि तुलनेनं जास्त स्वच्छ इंधन वापरणारही आहे. आतापर्यंत कार वाहून नेणारी जहाज एवढी मोठी असतील याची कल्पनाही करणं कठीण होतं, पण ग्लोईस लीडरने ते चित्रच बदलून टाकलंय. एकाच प्रवासामध्ये हजारो गाड्या कमी वेळेमध्ये जागतिक बाजारामध्ये पोहोचवण्यासाठी जी ताकद आहे ती या जहाजामध्ये आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे जे काही जहाज आहे हे म्हणजे समुद्रात तरंगणार एक विशाल गॅरेज सारखंच आहे. आणि जागतिक वाहतुकीत चीनने पुन्हा एक मोठा टप्पा गाठलेला आहे हे या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. आपण त्याची थोडक्यात माहिती बघू. तर जगातील सगळ्यात मोठं कार्गो जहाज हे आहे. जहाजाचं नाव ग्लोईस लीडर. चीनने हे जहाज तयार केलंय. चीनच्या GSI या ठिकाणी हे जहाज आहे. याची क्षमता 10,800 एका वेळी 10,800 कार किंवा वाहने वाहून नेण्याची क्षमता इतकी आहे या
जहाजाची LNG आणि पारंपरिक इंधन या दोन्हींवर चालणारं हे पहिलं असं मोठं जहाज आहे. लांबी 755 फूट इतकी त्याची लांबी आहे. रुंदी 131 फूट आहे, म्हणजे 40 मीटर एवढी त्याची रुंदी आहे. वेग आहे 19 नॉटिकल मील, म्हणजे ताशी सुमारे 35 किलोमीटर एवढ्या वेगाने हे जहाज पुढे जाते. या ठिकाणी बघू शकतात की याची लांबी आहे 755 फीट इतकी लांबी आहे, 131 फीट एवढी रुंदी आहे जहाजाची, आणि ताशी 35 किलोमीटर या वेगाने हे जहाज पुढे जात असतं. पुढे बघूयात की आरोग्य क्षेत्रातून एक महत्वाची बातमी समोर येते, ती म्हणजे की आयुष्यमान भारत योजनेत महाराष्ट्र आघाडीवर जाताना दिसत आहे. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणजेच PMJ ही केंद्र सरकारची योजना आहे. या योजनेत गरीब आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबांना दरवर्षी प्रत्येक कुटुंबामागे 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतात. ही योजना 23 सप्टेंबर 2018 रोजी सुरू झाली. मुख्य उद्देश काय, तर लोकांना मोठ्या आजारांच्या खर्चापासून वाचवणं आणि उपचार रोखरहित व मोफत देणं. महाराष्ट्रात ही योजना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसोबत जोडून राबवली जाते, त्यामुळे राज्यातील जास्त लोकांना त्याचा फायदा मिळतो. अलीकडच्या जर आकडेवारीनुसार आपण बघितलं तर महाराष्ट्रात या योजनेचा वापर एकदम झपाट्याने वाढलाय, आणि सोप्या भाषेत सांगायचं म्हणलं तर आजारी पडल्यावर पैशाची चिंता कमी आणि उपचारांची खात्री जास्त, हेच खरं तर आयुष्यमान भारताचं खरं बळ आहे. तेच या योजनेमार्फत सिद्ध होताना दिसतंय. त्याबाबत आपण बघून घेऊयात की महाराष्ट्र आघाडीवर दिसतंय. भारत सरकारची आयुष्यमान भारत योजना PMJ गरीब आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबांना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतच मोफत उपचार पुरवते. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना PMJ ची सुरुवात 23 सप्टेंबर 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आलेली आहे. पुढे जाऊयात. शेवटी सांगायचंच झालं तर बघूया पोर्ट ऑफ रेफ्युज बद्दल बघूयात की अदानी पोर्ट्सने भारताचं पहिलं पोर्ट ऑफ रेफ्युज सुरू केलं आहे. आता प्रश्न असा पडतो की हे पोर्ट ऑफ रेफ्युज म्हणजे नक्की काय? तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर समुद्रात एखादं जहाज जर अडचणीत आलंय, वादळामध्ये सापडलंय, किंवा मग त्याला तातडीची दुरुस्ती हवी असेल, तर त्याला सुरक्षितपणे थांबवण्यासाठी जे बंदर वापरलं जातं त्याला पोर्ट ऑफ रेफ्युज असं म्हणलं जातं. म्हणजेच काय, तर हे जहाजांसाठी एक प्रकारचं इमर्जन्सी शेल्टर आहे. अदानी पोर्ट्सने ही यंत्रणा दिघी पोर्ट आणि गोपालपूर पोर्ट या 2 ठिकाणांवर सुरू केलेली आहे. दिघी पोर्ट हे जे काही आहे हे पश्चिम किनाऱ्यावर आहे, तर गोपालपूर हे पोर्ट पूर्व किनाऱ्यावर आहे. त्यामुळे भारताच्या दोन्ही बाजूंच्या समुद्री जो मार्ग आहे त्या मार्गांना सुरक्षा कवच मिळतंय. या सुविधेमुळे जहाजांची बचाव मोहीम, आग विझवणं, समुद्री प्रदूषण रोखणं, ब्रेक रिमूव्हल आणि आपत्कालीन समन्वय हे सगळं अधिक वेगाने आणि व्यवस्थित करता येईल. विशेष म्हणजे ही जी संकल्पना आहे ही आंतरराष्ट्रीय समुद्री नियमांशी सुसंगत सुद्धा आहे, आणि त्यामुळे भारताच्या समुद्री सुरक्षेला एक नवीन दिशा या ठिकाणी मिळालेली दिसून येते. म्हणजे काय, थोडक्यात काय, तर समुद्रात गोंधळ झाला तर आता जहाजांना अगदीच रिस्क नाहीये, तर रेफ्युज मिळणार, आणि भारतासाठी हा समुद्री सुरक्षा क्षेत्रातला एक नवा टप्पा म्हणून याच्याकडे बघितलं गेले. तर पुढे बघूयात की ओडिशा राज्यात भारतातील पहिला स्वदेशी कोळसा ते अमोनियम नायट्रेट प्रकल्प उभारण्यात येणार आहे. कुठे सुरू होतोय, तर ओडिशा या ठिकाणी सुरू होतोय. तर थोडक्यात सांगायचं झालं याच्यामध्ये, तर कोळसा फक्त जाळण्याऐवजी त्याचा उपयोग रसायन तयार करण्यासाठी देखील केला जाणार आहे. यामुळे भारताला इम्पोर्टेड केमिकल्स वरचं जे अवलंबित्व आहे ते कमी करता येईल. हा प्रकल्प लखनपूर ओडिशा इथे उभारला जातोय, आणि तो 2000 टन प्रतिदिन क्षमतेचा असल्याचं सांगितलं जातंय. म्हणजे हा फक्त एक उद्योग नाहीये, तर कोळशाला एक व्हॅल्यू ऍडिशन देणारा नवीन टप्पा पण मानला जाईल. भारताच्या ऊर्जा आणि केमिकल सेक्टरसाठी ही एक खूप मोठी पायरी ठरू शकते ओडिशाचं हा प्रकल्प. पुढे बघूयात आपण, तर जगभरातील इंटरनेटच्या वेगात आता एक नवा अध्याय सुरू झालेला आहे. संयुक्त अरब अमिरातने UAE जगातलं पहिलं व्यावसायिक U6 GHZ इंटरनेट नेटवर्क सुरू केले आहे. साध्या
शब्दात सांगायचं तर हे जास्त वेगवान, जास्त स्टेबल आणि पुढच्या पिढीचं इंटरनेट आहे. म्हणजे डाउनलोड, स्ट्रीमिंग, स्मार्ट डिव्हाइसेस आणि भविष्यातल्या डिजिटल सेवांसाठी मोठं अपडेट या ठिकाणी होणार आहे. या उपक्रमामुळे युएईने स्वतःला 10 गिगा नेशन बनवण्याच्या दिशेने पाऊल टाकलेलं आहे. थोडक्यात जशी विमानं वेगाने धावतात तसंच आता इंटरनेटही नव्या लेन मध्ये गेलंय आणि या शर्यतीमध्ये युएई आपल्याला आघाडीवर दिसतोय की अपर 6 गिगा हर्ट्स यामध्ये इंटरनेट नेटवर्क त्यांनी सुरू केलेलं आहे. तर आता पुढे बघूयात, मुंबई आता भविष्यातील ट्रान्सपोर्ट प्रत्यक्षात दिसायला लागले. मुंबईत भारताची पहिली चालक विरहित पॉड टॅक्सी जो हा काही प्रकल्प आहे हा तिथे महाराष्ट्रात सुरू करण्यात आलाय. ही पॉड टॅक्सी म्हणजे काय, तर सोप्या भाषेत म्हणजे ही लहान स्वयंचलित एआय आधारित आणि ड्रायव्हरलेस शटल आहे जी ठरलेल्या मार्गावर चालते. कुर्ला आणि बीकेसी दरम्यान हा प्रकल्प जो काय आहे हा उभारला जात आहे. एका पॉड मध्ये सुमारे 6 प्रवासी बसू शकतात आणि ती साधारण 40 किलोमीटर पर आवर या वेगाने धावते. याचा खरा फायदा म्हणजे लास्ट माइल कनेक्टिव्हिटी, म्हणजे स्टेशन किंवा मोठ्या रस्त्यावरून शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचणं अधिक सोपं होईल नागरिकांना.